आज रात्रीपासून राज्यात लागू शेतकऱ्यांसाठी 5 मोठ्या ठळक घोषणा. चला पाहूया पहिली घोषणा. रासायनिक नियंत्रण. निंबोळी अर्क 5% द्रावणाची एक फवारणी घ्यावी. याकरता पिकास फुलकळी लागण्याच्या वेळेस पहिली फवारणी घ्यावी. यासाठी 5 किलो निंबोळी पावडर रात्रभर 10 लिटर पाण्यात भिजत ठेवावी. सकाळी कापडाच्या साहाय्याने अर्क गाळून त्यामध्ये 90 लिटर पाणी टाकून फवारणी करण्याचं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलेलं आहे. आता 2 नंबरची अपडेट पाहूया. डिजिटल शेती आणि डिजिटल इंडिया. जर तुम्हाला PM किसान योजनेचा 19वा हप्ता उचलायचा असेल तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. तर PM किसान या चॅटबॉट किसान ई-मित्राद्वारे सर्व शेतकरी या योजनेशी संबंधित प्रश्नांची उत्तरे त्यांच्या मोबाईल स्क्रीनवर मिळवू शकतात. हा चॅटबॉट सध्या 11 भाषांमध्ये उपलब्ध आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्या मूळ भाषेमध्ये मिळू शकतील. जर PM किसान योजनेची काही अडचणी असल्यास तर PM किसान या चॅटबॉटचा वापर करून या ठिकाणी हप्ता मिळवू शकता. आता 3 नंबरची अपडेट पाहूया. युरोपियन युनियन व इतर देशांना आंबा निर्यातीसाठी अपेडाच्या मॅग्नेट प्रणालीद्वारे निर्यातक्षम बागांची आत्ताच नोंदणी करा. नोंदणी करण्याची अंतिम दिनांक 31 जानेवारी 2025 आहे. तर अधिक माहितीच्या नजदीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तर जास्तीत जास्त या ठिकाणी मॅग्नेट प्रणालीद्वारे निर्यातक्षम बागांची आत्ताच नोंदणी करण्याचं आवाहन कृषी विभागाकडून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आता आपण पुढची अपडेट पाहूया. पुढची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. राज्यात महायुती सरकार पुन्हा आल्यानंतर सोयाबीनला प्रति क्विंटल 6,000 हमी भाव देण्यात येणार असल्याचं शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. तसेच राज्यात महायुती सरकार पुन्हा आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे. शेतकरी सन्मान निधीत वाढ करून 12,000 ऐवजी 15,000 रुपये दिले जाणार आहेत आणि हमी भावावर 20% अनुदानसुद्धा या ठिकाणी मिळणार असल्याची मोठी घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.